ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। रचनानुवाद कौमुदी अभ्यास 16वा. एक चतुर्थांश आपण पूर्ण केलेला आहे, 1/4. आता आपण पुढे चाललेलो आहे. या पाठामध्ये आत्मनेय पदातील धातू येणार आहेत. आत्मनेय पद धातू. हे आत्मनेय पद काय आहे असा प्रश्न आपल्याला येतो साहजिकच. धातूचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे परस्मैपद पद आणि एक म्हणजे आत्मनेय पद. असे दोन प्रकार आहेत. आत्मनेय पद धातू आणि परस्मै पद धातू. दोन प्रकार. जे काही 2000 धातू आहेत त्यांची विभागणी एकतर आत्मनेय पदात केलेली आहे किंवा परस्मय पदामध्ये. मग ह्याच्या व्याख्या ज्या आहेत किंवा हे समजून घेण्यासाठी थोडा जास्त अभ्यास लागतो. मला सुद्धा जास्त अभ्यास लागेल. मग सोपं कसं आपण समजून घ्यायचं? आत्म म्हणजे स्वतः, पर म्हणजे दुसरा. आत्म म्हणजे स्वतः आणि पर म्हणजे दुसरा. मग असं ढोबळ सांगितलं जातं की ज्यावेळी आपण केलेल्या कर्माचं फळ, आपण कुठलीही क्रिया करतो, त्या क्रियेपासून काहीतरी उत्पन्न होत असतं, फळ तयार होत असतं. ते फळ जर आपल्याला मिळत असेल तर त्यावेळी आत्मनेय पद धातू वापरायचे. आत्म म्हणजे काय? स्वतः. ज्यावेळी आपण केलेल्या क्रियेचं फळ स्वतःला मिळत असेल त्यावेळी आत्मनेय पद धातू वापरायचे. आणि ज्यावेळी आपण केलेल्या क्रियेचं फळ दुसऱ्याला मिळणार असेल त्यावेळी आपण परस्मै पदातील धातू वापरायचे आहेत. जसं उदाहरणार्थ करिष्य, ओके, करोती आणि कुरुते. ओके, करोती हा परस्मै पदातील आहे. का? तर शेवटी ती आहे. पठती, लिखती, गच्छती, वदती, आगच्छती, नयती, आनयती, सगळ्यांच्या शेवटी ती 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 आहे. मग ज्यावेळी मी केलेलं कर्म, समजा एखादा ब्राह्मण असेल, तो ब्राह्मण काय करतो? यज्ञ करतो. आणि त्या केलेल्या यज्ञाचं फळ जर स्वतःला मिळायचं असेल तर तो काय म्हणतो? काय कुठलं पद वापरणार? आत्मनेय पद वापरणार. आणि आपण केलेल्या यज्ञाचं फळ जर यजमानाला भेटायचं असेल, मिळणार असेल, भेटायचं नाही, मिळणार असेल तर तो काय करणार? परस्मै पदातील धातू वापरणार. मग करोती आत्मनेय पदामध्ये, करोती परस्मै पदामध्ये. तर मला फक्त हे बघावं लागेल, करोती हा धातू उभय पदातील आहे का? आहे. करिष्ये वचनम तव, हे करिष्ये काय आहे? अ, आत्मनेय पदातील धातू आहे. थोडक्यात काय समजून घ्यायचंय? धातूंचे दोन प्रकार आहेत. मग सर मी वाक्य बनवताना कुठलं पद वापरायचं? आत्मनेय पद का परस्मय पद? तर सध्या आता आत्मनेय पद आणि परस्मय पद धातूतला भेद राहिलेला नाही. जो अर्थ तुम्हाला सांगायचा आहे त्यातला कुठलाही धातू तुम्ही वापरा. आत्मनेय पद, परस्मय पद हे धातू लक्षात ठेवणं हा आत्मनेय पदातला आहे, तो परस्मय आता राहिलेला नाही. मग थोडक्यात तुम्हाला जो अर्थ सांगायचा आहे तो तुम्ही अ, सांगू शकता कुठलाही धातू वापरून. मग सर आम्हाला कसं कळणार की हा धातू परस्मय आहे का आत्मनेय पदातला आहे? तर ते सांगायसाठी आम्ही इथे बसलेलो आहोत. धातू सांगतानाच इथून पुढे तुम्हाला सांगणार आत्मनेय पदातला आहे का परस्मय पदातला आहे. आतापर्यंत नाही सांगितलं का? आतापर्यंत आलेच नव्हते, आता आलेले आहेत म्हणून आपण सांगतोय. तर आपल्याकडे एक धातू आहे सेव, आत्मनेय पदातील. जसा आपण पठती लक्षात घेतला
आणि पठती सारखे बाकी सगळे धातू चालवले तसं आपण काय करायचंय, सेव धातू लक्षात घ्यायचंय आणि सेवते सारखं बाकी सगळे आत्मनेपदातील वर्तमान काळामध्ये चालवायचे. पुन्हा बोलतो बघा. जसं आपण पठती लक्षात ठेवला, गच्छती, हसती, क्रंदती आपण पठती सारखे वर्तमान काळात चालवले तसे तसं सेवते हा धातू लक्षात ठेवायचा आहे आणि सेवते सारखे इतर धातू आपल्याला चालवायचे. मग सेवते कसा चालतो? अहो सर, पहिला अर्थ तर सांगा. घ्या अर्थ. चला. सेवते, सेवा करणे. मग आत्मनेपदातील धातू कसे चालतात तर पहा, सोपं आहे. सेवते, सेवेते, सेवंते, सेवसे, सेवेथे, सेवध्वे, सेवे, सेवावहे, सेवामहे. एकदा वाचतो परत. सेवते, सेवेते, सेवंते, सेवसे, सेवेथे, सेवध्वे, सेवे, सेवावहे, सेवामहे. आता आपण बघायचा आहे सेव आणि चालवायचा आहे सह. मग सह हा धातू आहे. त्याचा अर्थ काय होतो? सहन करणे. मग बघायचा आहे सेव, चालवायचा आहे सह. मग कसं होणार? सहते, सहेते, सहन्ते, सहसे, सहेथे, सहध्वे. बघा, जसा सेव तसा सह. मग सर इथं से का नाही आलं? अहो, मूळ धातूमध्ये से नाहीये म्हणून तिथं से येणार नाही. इथं मूळ धातूमध्ये सेव आहे म्हणून सेवते चालला. शंका येते, येणं साहजिक आहे, काही चुकीचं नाही. सहे, सहावहे, सहामहे. सहन करणे. सर अजून एक दोन सांगाल का? का नाही? बघा, आपल्याला पुढे धातू त्यांनी दिलेला आहे लभते. लभते म्हणजे काय? प्राप्त करणे. वंद दिलाय का? ह्यांनी दिलेला आहे वंद सुद्धा. लभते. चार तुम्हाला चालून दाखवतो बघा. लभते, लभेते, लभंते, लभसे, थोडस वर घेतो, लभसे, लभसे, लभेथे, लभध्वे, लभे, लभावहे आणि लभामहे. मग सर हे परस्मय पदातून आता आपण आत्मने पदामध्ये उडी मारतोय. मग ह्यांचे कर्ते बदलतात का? बिलकुल नाही. बघा, जसा पठसीचा कर्ता त्वम तसा लभसेचा कर्ता कोण? त्वमच. कर्ते बदलणार नाहीत. हे झालं प्रथम पुरुष. कोणतंही नाव याच्या पुढे येतं. मोक्ष लभते, मोक्ष मिळतो. मोक्ष, रामः मोक्षम लभते, रामाला मोक्ष मिळतो. या ठिकाणी समजत नसेल तर विचारा. या ठिकाणी त्वम, युवाम, यूयम, अहम, आवाम, वयम हे कर्ते आहेत. तरी सुद्धा मी तुमच्यासाठी एकदा लिहून दाखवेल. वंद, आता आपण लहानपणापासून ऐकत आहोत. वंद, नमन करणे. बघा, मग आता मी जसा सेव चालला, जसा सह चालवला, जसा लभते चालवला तसाच मी काय करणार आहे? वंद चालवणार आहे. बघा, प्रयत्न करतो. वंदते, वंदेते, वंदन्ते, वंदसे, वंदेथे, वंदध्वे, वंदे. आपण म्हणतो का नाही? वंदे मातरम.
वंदावहे आणि वंदामहे. मग आता मी करते लिहितो. हा जो भाग आहे तो कुठलंही नाव त्याच्या पुढे असतं. म्हणजे रामः वंदते, राम नमस्कार करतो. रामः वंदेते, रामौ वंदेते, दोन राम नमस्कार करतात. रामाहा वंदन्ते, अनेक राम नमस्कार करतात. त्वम वंदसे, तू नमस्कार करतो. युवाम वंदेथे, तुम्ही दोघं नमस्कार करता. वंदध्वे, तुम्ही सगळे नमस्कार करता. वंदे, अहम वंदे, मी नमस्कार करतो. मग ज्यावेळी आपण म्हणतो वंदे मातरम, त्यावेळी मी मातरम आईला नमस्कार करतो. हिंदू धर्म असा एकमेव धर्म आहे ज्याच्यामध्ये देशाला आई मानतात. ठीक आहे. आवाम वंदावहे, वयम वंदामहे, आम्ही सगळे नमस्कार करतो, वंदन करतो. आम्ही दोघं वंदन करतो. अशा प्रकारे सेवते धातू शिकला, त्याच्यावरून बाकी तीन आपण चालवले. मग फक्त तीनच आहेत का? या ठिकाणी आता ते आपल्याला धातूंची लिस्ट देत आहेत. एक एक धातू मी लिहितो बघा. वृध, वृद्ध, वृद्धचं होतं वर्धते. का होतं आज सांगणार आहे. वर्धते. नंतर मुदचं होतं मोदते, मुद. मग मुदचं मोद का झालं? अनेक नियम आहेत, हे सोप्पा असल्यामुळे तुम्हाला सांगणार आहे. वर्धते म्हणजे काय? वाढणे. अर्थही लिहून घेऊया आपण. म्हणून काय म्हणतो? वर्धापन दिन, वाढणे. मोदते, प्रसन्न होणे, होणे. देन सह आपण पाहिलं याच. एक एक वाक्य सुद्धा आपण बनवणार आहोत. याच ते म्हणजे मागणे. देन वृत, वृत वर्तते म्हणजे आहे किंवा होणे. जसा भवती आहे तसं या ठिकाणी वर्तते आहे. पुढे ईक्ष, 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 ईक्षते म्हणजे काय? पाहणे. आता आपल्याकडे पश्यती होता, आता आपल्याकडे ईक्षते पण आलेला आहे. पुढे निरीक्षते, निर नावाचा उपसर्ग आणि ई, निरीक्ष. त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल कुठला शब्द आहे. निरीक्षण, निरीक्ष, त्याच्यावरून बनतं धातू होईल निरीक्षते. म्हणजे काय? निरीक्षण करणे, पाहणेच पण जरा बारकाईने पाहणे. आणि पुढे आहे वंद, जो आपण पाहिला. भाष, बघा भाष. भाषेचं काय होईल आता? भाषा. जसं पठचं पठती, भाषचं भाषते, बोलणे. म्हणून भाषण शब्द आला. भाषण म्हणजे काय? बोलणे. आता भाषण हा रूढ अर्थ वेगळा आहे. आता काय तो काय भाषण देईल असा अर्थ आहे, पण त्याचा अर्थ भाषण म्हणजे बोलणे. पुढे कूर्द, कूर्द, कूर्दते म्हणजे काय? उडी मारणे, उडी मारणे. एक एक वाक्य बनवल्यानंतर अजून स्पष्ट होणार आहे. यत, गीतेमध्ये सुद्धा हा येतो. यत तेच कौंतेय, यत, यत ते म्हणजे काय? प्रयत्न करणे, प्रयत्न करणे. आणि शेवटचा आहे शिक्ष, शिक्ष. थोडस वर घेतो. शिक्ष, शिक्षते म्हणजे काय? शिकणे. म्हणून शिकवणी शब्द आला. शिक्ष, शिक्षते. एकदा वाचतो आणि मग
सगळ्यांची वाक्य लिहा. वर्ध वर्धते वाढणे, मुद मोदते प्रसन्न होणे. होते का लिहिले? होणे. याच याचते मागणे, म्हणून याचक शब्द आला. वृत वर्तते आहे, असणे किंवा होणे. ईक्ष ईक्षते पाहणे, पश्यतीसाठी अजून एक पर्याय आपल्याकडे आला. निरीक्षते बारकाईने पाहणे. भाष भाषते बोलणे. कूर्द कूर्दते उडी मारणे. यत यतते प्रयत्न करणे. शिक्ष शिक्षते शिकणे. एक एक वाक्य पटापट लिहितो. वर्धते, अ बालकः वर्धते, मुलगा वाढतो. वर्धते. तर वृत्तचं वर्ध का झालं आपण पाहणार आहोत. मुद मोदते, देवः देवः मोदते. देव काय होतो? प्रसन्न होतो, आनंदी होतो. याच याचते, भिक्षुकः याचते, मागतो. वर्तते, ईश्वरः. सोपे सोपे वाक्य, कर्ता आणि क्रियापदाचे. वर्तते म्हणजे देव आहे. मग दिसत नाही. दिसत नाही म्हणून नाही, नाही दिसत नाही म्हणून आहे. बघा आपण काय म्हणतो, देव दिसत नाही म्हणून नाही. शास्त्र म्हणतं दिसत नाही म्हणूनच तो आहे. का बरं? दिसणारं सगळं मिथ्या आहे. देव जर दिसला तर तो पण मिथ्या होईल. म्हणून देव दिसत नाही म्हणून तो आहे. मग दिसत नाही म्हणजे नाहीच का? असं नाही. दुधातलं तूप दिसतं का? नाही, मंथन केल्यानंतर ते येतं बाहेर. म्हणून माऊली म्हणतात, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथन कर आणि घे, ते आहे त्याच्यामध्ये. ईक्ष ईक्ष ते, अ केशव ईक्षते. ईक्षते. निरीक्षते, वैज्ञानिक. आता वैज्ञानिक म्हणजे सायंटिस्ट. निरीक्षते. भाषते, नायक म्हणजे हिरो. भाषते, बोलतो. काही शब्द मुद्दामून नवीन सांगतोय तुम्हाला. वानरः मराठीतलाच आहे. कूर्दते, पुढे मारतो. थोडं मोठं करतो. यत यत ते, अ छात्र, मुलं. यतते, एक मुलगा. यतते, यत्न करतो. शिक्ष शिक्षते, अध्यापक. अध्यापक शिक्षते. अशा प्रकारे छोटे छोटे सोपे सोपे वाक्य. मग जे आपण पाहिले ते लभते वगैरे, त्याची आपण वाक्य पुढे येतील तसं आपण पाहूया. मग सगळे धातू संपलेत का? नाही, थोडे शिल्लक आहेत. मग तुम्ही का शिल्लक ठेवले? मग ते भरपूर होईल. सर नाही भरपूर होणार. तर चला मग शिकूया. कंप. कंप धातू आहे. कंप आपल्याला माहिती आहे मराठीत सुद्धा. कंप, कंपते म्हणजे कापणे. कापणे, थरथर कापणे. किंवा झाड सुद्धा थरथर हालत, म्हणजे हलणे, थोडक्यात कापणे, हलणे. कंप कंपते. वृक्ष, एक वाक्य बनवतो सोपं लगेचच. वायू, वृक्ष, वृक्ष वायुना कंपते. छान वाक्य बघा. झाड वाऱ्यामुळे हलत. कंप कंपते, हलणे असा अर्थ त्याला. कापना. पुढे भीक, भिक्ष. भिक्ष, भिक्षते म्हणजे काय? भीक मागणे. मागणंच. भीक असं मागणे हाच अर्थ आहे, पण शक्यतो भीक असं काय भीकच नाही. कारण की शंकराचार्य सुद्धा म्हणायचे भिक्षाम दे. मग काय भीक दे का? नाही.
मागतात, मागणे, भिक्षते. आचार्य म्हणजे शंकराचार्य. आचार्य अंबाम भिक्षते, मागतात. आचार्य एका स्त्रीला, आईला मागतात. तिच्याकडे काय नसतं, ती गरीब असते, पण देण्याची खूप इच्छा असते. तिची इच्छा पाहून शंकराचार्यजी मग कनकधारा स्तोत्र म्हणतात. आणि त्या कनकधारा स्तोत्रामुळे च्या प्रभावाने आवळे, सोन्याच्या मुद्रा त्या ठिकाणी पडतात. असं म्हटलं, तिने आवळा दिला होता शंकराचार्यांना, एक आमलकम. मग आचार्यांनी ते बघितल्यानंतर खूप खुश झाले आणि तिची जी देण्याची इच्छा होती ती पाहून स्तोत्र म्हटलं, आणि मग सुवर्णांच्या मुद्राच मुद्रा पडल्या. सगळ्या सत्यकथा आहेत. इह इहते म्हणजे इच्छा करणे. मग सर, इच्छा ती पण आपल्याकडे आहे. हा पण आहे श्रीमंती. ही पण गाडी, ती पण गाडी, हे पण घर, ते पण घर. सगळी श्रीमंती श्रीमंती. इच्छा करणे. अ भार्या, पत्नी. इहते 16व्या अध्यायामध्ये धातू येतो इहंते. इहंते हा धातू येतो 16व्या अध्यायामध्ये, की तो खूप इच्छा करतो अजून धनाची. इहंते. शुभ. शुभ त्याचा अर्थ होतो, धातू होतो शुभ, शोभते. म्हणजे काय? अ, शोभित होणे म्हणजे एखादी गोष्ट चांगली दिसणे. म्हणून आपण काय म्हणतो, विद्या विनयेन शोभते. विद्या ही विनयाने काय? शोभून दिसते. शोभून दिसणे थोडक्यात. या दिसणे. बघा, विद्या विनयेन शोभते म्हणजे जे आपलं ज्ञान आहे. आता हे फक्त सांगण्यापुरतं नाहीये, महत्वाचं आहे खूप. सांगायच्या ऐकायच्या गोष्टी नाहीत त्या. विद्या विनयेन शोभते. तुमच्याकडे जे असणारं ज्ञान आहे त्याला शोभा तेव्हाच आहे जेव्हा त्याच्यामध्ये नम्रता आहे. ज्ञानाच्या जोडीला नम्रता नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही. माऊली तर म्हणतात, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडेच अहंकार जातो. मग आपण ज्ञान घेत असताना काय काळजी करायची? अहंकार त्याला जोडला गेलेला नाही पाहिजे. मग मला अहंकार आहे का नाही हे कसं काय समजून घ्यायचं? समोर त्याचं ऐकायचंच नाही. म्हणजे काय? किंवा मला सगळं कळलेलं आहे, मला सगळं येतंय. ज्या दिवशी आपण, कुरेकर बाबा म्हणतात, ज्या दिवशी आपण अभ्यास करायचं शिकायचं थांबतो, त्या दिवशी आपल्याकडे अहंकाराला समजायचं. पुन्हा म्हणतो, ज्या दिवशी आपण अभ्यास करायचं थांबतो, शिकायचं थांबतो, समोरच्याला आपण तेवढं मानत नाही किंवा मला येतं सगळं असं ज्यावेळी म्हणतो, अहंकार आलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज पण म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग ही विद्या जी आहे त्याला नम्रतेची, विनयाची जोड पाहिजे. विद्या विनयाने शोभते. रम. रमच होतं रमते. रम शब्दाचा अर्थ आहे, एक आहे की रमण करणं म्हणजे रमणे. एक अर्थ आहे रमणे मराठीमध्ये, आणि एक अर्थ लग्न. लग्न काय? अं, लग्न. बघूया, लागणे. याचा अर्थ नंतर बघूया, मी पण आत्ताच पाहिलं. लागणे. ठीक आहे, पाहूया नंतर. सध्या एवढंच घ्या, रमणे. लग्न म्हणजे लागणे. ठीक आहे. चला. राम बघा, राम ज्ञाने रमते. राम काय करतो? ज्ञानामध्ये रमतो. ज्ञाने रमते. आपण पण कशात रमलं पाहिजे? ज्ञानात. बर, इथपर्यंत ठीक आहे. आता आपण एक दोन गोष्टी पाहूया. इथपर्यंत ठीक आहे, काय नाही, फक्त धातू आहेत, तुम्हाला एकदा लिहून काढायचे एका पानावर. एक एक वाक्य बनवा. ठीक आहे. आता आपल्याकडे धातू आहे
अ, वृध वृद्ध आणि त्याचं होतं वर्धते. असं का बरं होतं त्याचं एक थोडक्यात रिझन भरपूर आहेत. मला जेवढं माहिती तेवढं तुम्हाला सांगतो. वर्धते काय आहे? आपण आतापर्यंत गुण पाहिलेले आहेत. गुण बघा, इथं लिहितो मी, लक्षात नसेल तुमच्या. ई चा गुण ए, ऊ चा गुण ओ, ऊ चा गुण ओ, रू चा गुण अर, लृ चा गुण अल. हे गुणसंधी आपण पाहिली होती आणि तेव्हा आपण म्हटलं होतं की हे गुण होतात. मग त्यांचं असं म्हणणं आहे, जे अ, प्रथम गणातले धातू आहेत. ऐका ऐका, प्रथम गणातले जे धातू आहेत त्याचा उपांत्य स्वर. समजा आता मी जर हा नी धातू घेतला एक उदाहरण म्हणून, या ठिकाणी नी, मग नी धातू अ, हा अंत्यस्वर आहे आणि वृध यातला वर्धते हा काय उपांत्य स्वर आहे. उपांत्य. मग असं म्हणतात उपांत्य स्वराला गुण होतो. मग अंत्यस्वराला पण गुण होतो, पण प्रथम गणाच्या अंत्य आणि उपांत्य. बघा, मग जर या वृध आहे ना, इथे लिहितो पुन्हा वृध, मग या रूचा गुण काय होईल? व, रूचा गुण होईल अर, आणि ध तसाच. एकदा मागे सांगितलं होतं एक विकरण लागतं अ, आणि मग लागतो प्रत्यय. इथं लिहितो पाहिजे तर अ मूळ धातू कसं असतं सूत्र? मूळ धातू नंतर विकरण, प्रत्येक गणाचं एक विकरण असतं, आणि प्रत्यय. म्हणजे आपण पठती, पठतः, पठन्ति हे जे प्रत्यय लावले होते ते प्रत्यय. मग आता अ, वृद्ध काय आहे? मूळ धातू आहे. बघा, मूळ धातू हा झाला मूळ धातू, अ हा झाला विकरण, आणि ते हा झाला प्रत्यय. सो मूळ धातू नंतर विकरण नंतर प्रत्यय. मग असं बनून समजा आता मग तुम्ही हे रूचा झाला अर, मग सगळं एकत्र केल्यानंतर काय होईल? व मध्ये अ जाईल, वर ध ते. सोपं. तसंच वृत वर्तते. बघा मग हा, आणि तो स्वर रस्व पाहिजे बरं का त्यांना. ऐका ऐका ऐका, उपांत्य स्वर पाहिजे आणि तो रस्व पाहिजे. अंत्यस्वर दीर्घ असला तरी चालेल, एक गोंधळच गोंधळ. ऐका, धातूचा गुण कधी होतो? ज्यावेळी एकतर शेवटचा स्वर, शेवटच्या धातूमधला शेवटचं अक्षर जर स्वर असेल किंवा धातूच्या शेवटी जर स्वर असेल तर गुण होऊन जाईल, किंवा उपांत्य रस्व स्वर असेल. नाही कळलं? बघा, इह धातू आता दुसरा धातू बघा. ऐका ऐका ऐका, नाही अवघड नाही, लक्ष द्या. इह धातू आहे, ठीक आहे. इह, अरे इह धातू आहे बघा, इथे खाली लिहितो इह. मग इथे पण तर उपांत्य स्वरच आहे ई. अहो हो. मग या ठिकाणी ई चा गुण ए व्हायला पाहिजे, एह व्हायला पाहिजे. असं न होता इह ते का झालं? कारण की कारण तो उपांत्य स्वर दीर्घ जो स्वर आहे आहे. तो दीर्घ आहे. म्हणून उपांत्य स्वर त्यांना कसा पाहिजे? रस्व पाहिजे. मुद, ह्याच्यामध्ये उ रस्व आहे का दीर्घ आहे? बोला आता. ह्रस्व आहे. रस्व आहे, मग त्या उचा काय होईल गुण? ओ. ओ. मग मुदचं काय होणार? मोदते. मुद, मु सिंपल. मुद मु- मोदते. अजून यांनी ते काय केलेलं आहे? बस एवढंच, बस शुभ घ्या.
शुभ. ह्याचं काय होतं? शोभते. ऊच झाला ओ. हम्म. ठीक आहे. मग काही शोभते. ठिकाणी रस्व असून सुद्धा होत नाही, मग त्याला अपवादाचे नियम असतात. शोभते. जसं आता इथं भीक्ष हा जातोय भिक्ष, मग रस्व स्वर आहे, मग भेक्ष व्हायला पाहिजे. तसं न होता भिक्ष का होतं? मग ते एक वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात. त्याला वेगळे नियम लागतात. सगळंच खाण्यापेक्षा थोडंसं खाऊया. काय खाल्लं आपण आज? तर रस्व जो उपांत्य, अंत्य शेवटचा, उपांत्य शेवटच्याच्या आधीचा स्वर त्याला सुरुवातीचा. गुण आधीच. ऐका ऐका आता. गुण हे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे. आजच्या पुरतं एवढं ठीक आहे. आत्ताच 10 वाजेपर्यंत तुम्ही सगळ्यांचं एक एक वाक्य लिहा. म्हणजे एवढे जे आपण धातू पाहिलेले आहेत त्यांचं एक एक वाक्य लिहा. सर नाही जमत, लय अवघड आहे. फक्त तुम्हाला करता टाकायचं आहे आणि वाक्य लिहायचंय. आता वर्धते, मी बालकः वर्धते म्हटले, मग तुम्हाला वृक्षः वर्धते म्हणता येणार नाही का? येणार. मोदते, मग देवः मोदते, तुम्हाला फक्त एक वेगळा शब्द टाकायचा आहे. शिक्षकः मोदते, अध्यापकः मोदते, प्राचार्यः मोदते. याचते मागणे, मित्रम याचते, जामाता याचते, जावई मागतो. ओके. श्वशुरः वगैरे सगळं. वर्त ईश्वरः देव आहे, मग तुम्ही अजून काहीतरी लिहा. देव आहे. माया वर्तते, माया आहे. केशवः ईक्षते, तुम्ही जर ह्याच्यामध्ये कर्म टाकून वाक्य बनवले अतिशय सुंदर. कर्म टाकून जर तुम्ही बनवले तर, नुसतं कर्ता आणि क्रियापद लिहिलं तरीही चालेल. कर्म टाकून बनवले तर अजून सुंदर. म्हणजे काय? केशव इक्षते, केशव पाहतो, पण तुम्ही जर म्हटलं केशव राधाम इक्षते, केशव राधेला पाहतो. वैज्ञानिक निरीक्षते, वैज्ञानिक प्रयोगम निरीक्षते, वैज्ञानिक प्रयोगाचं निरीक्षण करतो. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये एक एक करता टाका, क्रियापद टाका, वाक्य अजून सुंदर आणि अर्थपूर्ण बनणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण आज थोडस लवकर थांबूया. पण तुम्ही 10 वाजेपर्यंत मला जेवढे धातू पाहिले त्याचे वाक्य पाठवणार आहे आणि मी तुम्हाला लगेच चेक करून देणार आहे. मी इथं शाळेमध्येच बसलेलो आहे. 10 वाजेपर्यंत पाठवले तर लगेच, नाही तर मग थोडा उद्या सर संध्याकाळपर्यंत. हे वंदते वंदेते वद हे जरा हम्म, स्क्रीन हा हम्म. वदंते झालंय ना की वंदे हो, वंदते बरोबर. वंदंते होईल ना. वंदनते, वंदनते. थँक्यू. ठीक आहे. सगळ्यांची वाक्य लिहा पटापट आणि या ठिकाणी आपण थांबूया. ओम शांती 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 ही.